आई घरी आली तेव्हापासून दादा सारखा आईच्या रूममध्ये जात होता. दादा खोलीत जाताच आई वेगवेगळे आवाज करत होती. एके दिवशी बाबा घरी नसताना दादा आईच्या रूममध्ये गेला आणि 10 मिनिटांनंतर आई वेगवेगळे आवाज करत होती. हा सर्व काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी त्यांच्या खोलीचा कानोसा घेतला तर आई म्हणत होती की बापरे, हे इतकं मोठं तर तुझ्या बाबाचं पण नाही. हे ऐकल्यानंतर मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि पाहिले की आई दादाचा तोंडात घेऊन, नमस्कार, माझं नाव चित्रा, मी पटनामध्ये राहते. माझ्या सख्या आईला जाऊन आता बरेच वर्षे झाली होती. तरीसुद्धा बाबा लग्नासाठी तयार नव्हते. म्हणूनच 8 महिन्यापूर्वी आजोबांनी एक मोलकरीण ठेवली होती जी महिन्यातून 15 दिवस सुट्ट्या घेत होती. मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला पण मी फक्त 12 वर्षाची होते आणि नीट स्वयंपाक करू शकत नव्हते. बाबांना बाहेरचं अन्न खाणं त्रासदायक झालं होतं पण ते बाहेरचं अन्न खात होते. माझे बाबा ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात होते तिथे 28 वर्षाची मुलगी येत असे. तिचं नाव अनिता होते आणि तिला माझे बाबा आवडत होते. जरी बाबा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते तरीही अनिता त्यांच्या मागे लागली होती. त्यावेळी बाबाचे वय 38 वर्षे होते. अनिता बाबाशी लग्न करण्याचा सतत प्रयत्न करत असे. हळूहळू बाबा आणि अनितामध्ये जवळीक वाढू लागल्या. बाबांनी अनिताशी लग्न केलं. लग्नानंतर बाबांनी अनिताला आमच्या घरी घेऊन आले. आमची दुसरी आई खूपच सुंदर, गोरीपान, तरुण, अगदी इंग्रजासारखी होती. लग्नाच्या रात्री मी बाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले कारण मी झोपण्याआधी नेहमी त्यांना भेटायची. त्या रात्री जेव्हा मी बाबाच्या खोलीत गेले तेव्हा मी माझ्या दुसऱ्या आईला कपडे घालण्यास मदत केली. बाबा त्यावेळेस बाथरूममध्ये होते. जेव्हा बाबा बाहेर आले तेव्हा मी त्यांना खट्ट मिठी मारली आणि नंतर माझ्या खोलीत परत गेली. मी प्रत्येक रात्री बाबांना भेटल्यानंतरच झोपत असायची. माझी नवीन आई कधीही माझ्यावर रागवत नव्हती. बाबांच्या दुसऱ्या लग्नानंतर माझी आई खूपच आनंदी दिसू लागली. बाबांना देखील त्यांच्या नवीन पत्नीवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्या घरात येण्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता आम्हाला तिच्या हातचं घरचं जेवण मिळायला लागलं होतं. माझ्या भावाला तर तिच्या हातचं अन्न इतकं आवडायचं की कधी कधी तो कॉलेजला जायचा नाही आणि घरीच आईसोबत वेळ घालवायचा व तिच्या हातचं स्वादिष्ट जेवण करायचा. एके दिवशी मी घरीच होते. बाबा सकाळी ऑफिसला गेले होते आणि भावाने कॉलेजला सुट्टी घेतली होती. आजोबा त्यांच्या खोलीत TV पाहत होते आणि मी हॉलमध्ये बसून पेंटिंग करत होते कारण मला ड्रॉइंगची खूप आवड होती. अचानक मला माझ्या आईच्या खोलीतून वेदनांचा आवाज आला. मी पटकन त्यांच्या खोलीकडे धावा घेतला पण दरवाजाजवळ पोहोचताच माझा भाऊ तिथे उभे होता. त्याने मला सांगितलं, तू तुझं काम कर, इथून निघून जा. मी आईच्या खोली जाण्याचा प्रयत्न केला पण भावाने मला आत जाऊ दिलं नाही. त्यानंतर भाऊ आईच्या खोलीत गेला आणि दार आतून बंद करून घेतलं. मला वाटलं कदाचित आईला काही काम असावे किंवा भाऊ तिला काही महत्त्वाचं सांगत असेल म्हणून मी पुन्हा माझ्या पेंटिंगमध्ये लक्ष दिलं. काही वेळाने भाऊ आईच्या खोलीतून बाहेर आला. मी त्याला विचारलं, आईशी काय बोलत होतास? भावाने सांगलं, काही नाही, फक्त तिच्या बाथरूमची लाईट बंद झाली होती, ती ठीक करत होतो, असं म्हणत तो आपल्या खोलीत गेला आणि मी परत माझी ड्रॉइंग सुरू केली. अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले पण मला भाऊ आणि आईमधील जवळीक वाढताना जाणू लागली. काही दिवसानंतर भावाचा वाढदिवस आला. भावाने वाढदिवसाच्या खरेदीसाठी आपल्या नवीन आईसोबत जायचं ठरवलं. 7 दिवस कसे गेलं काही कळलंच नाही. शेवटी भावाचा वाढदिवस आला. मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापण्यात आला. त्यानंतर बाबाचा फोन आला आणि त्यांना काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. वाढदिवसाची पार्टी खूप आनंदात पार पडली. भावाला त्यांच्या मित्राकडून आणि कुटुंबाकडून बरेच गिफ्ट्स मिळाली. मी भावाचे गिफ्ट्स पाहण्यासाठी खूप उत्सुक होते म्हणून त्याला बोलवायला त्याच्या खोलीत गेले कारण त्याच्या परवानगीशिवाय मी ते गिफ्ट उघडू शकत नव्हते. जर मी असं केलं तर तो माझ्यावर ओरडला असता. मी त्याला बोलवायला त्याच्या खोलीत गेले पण भाऊ खोलीत नव्हता. मी घरभर भावाला शोधायला सुरुवात केली. अचानक मला आईच्या खोलीतून काही आवाज ऐकू आले. दरवाजा किंचित उघडा होता त्यामुळे मी जवळ गेले आणि पाहिले की भाऊ आईच्या मागे उभा आहे. जणू काही त्याने तिला मिठी मारली होती पण आई कॉममध्ये होती. माझा आवाज ऐकून दोघांनी माझ्याकडे बघितलं. मी भावाला विचारलं, तू इथे काय करतोस? आई म्हणाली, प्रेमच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला गिफ्ट्स देऊ इच्छितो म्हणून त्याला इथे बोलवलं होतं. आई म्हणाली की त्याला गिफ्ट द्यायचे असल्यामुळे तिने भावाला खोलीत बोलवलं होतं पण भाऊ तिला पाठीमागून मिठी मारत होता आणि आई ओरडत होती. हे पाहून मला वाटले की आई खोटं बोलत आहे. नंतर आईने तिच्या कपाटातून एक गिफ्ट रॅप केलेला डब्बा काढला आणि भावाला दिला. तेव्हा मला वाटलं की कदाचित आई खरं सांगत होती. काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी आई भावाला जेवण वाढण्यात
खूप व्यस्त होती. त्या रात्री रोजच्याप्रमाणे मी बाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर मी आईच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बघितले की भाऊ आईला कमरेतून पकडून तिला घट्ट मिठी मारत होता. हे पाहून मला जाणवले की आई आणि भावामध्ये काहीतरी नक्कीच सुरू आहे. त्या रात्री बाबा घरी आले नव्हते. त्यांनी सकाळी सांगितलं होतं की काही कामासाठी त्यांना बाहेर जायचं आहे, त्यामुळे ते रात्री येणार नाही. मी भावाला विचारले की तो आईच्या खोलीत काय करत होता. भावाने उत्तर दिले की आईला तिच्या आईची आठवण येत होती, म्हणूनच ती रडत होती. मी भावाला आईचे अश्रू पुसताना आणि तिला घट्ट मिठी मारून शांत करताना पाहिलं होतं, पण अश्रू पुसण्याचा असा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होते. त्यावेळी मी आईच्या चेहऱ्यावरील उदासी पाहिली. मला वाटलं कदाचित भाऊ खरंच सांगत असेल, म्हणून मी स्वयंपाकघरात गेले आणि आईसाठी पाणी घेऊन आले. मी आईला सांगितलं की ती रडू नये, कारण मी आणि भाऊ तिच्या काळजीसाठी इथेच आहोत. आईने मला प्रेमाने मिठी मारली आणि तिला शांतता मिळाली. मग मी माझ्या खोलीत परत गेले. पुढचे 5 दिवस असंच चालू होतं. त्या दिवशी माझी सुट्टी होती आणि मला चित्रकलेची खूप आवड होती. मी ठरवले की आज मी आईचं एक नवीन चित्र काढेल. म्हणून मी आईच्या खोलीत गेले आणि तिला पाठ फिरून बसायला सांगितलं आणि तिला तिची मान थोडी फिरवायला सांगितली. मी तिचं चित्र हुबहूब तसंच काढू लागले. आईने थोडी वेगळी पोज देण्यासाठी तिचे केस एका बाजूला केले. तेव्हा मी तिच्या पाठीवर काही नखा आणि खुणा पाहिल्या. मी विचारलं, आई तुझ्या पाठीवर काय झालं आहे? आईने उत्तर दिलं, हे तुझ्या बाबाच्या प्रेमाचे चिन्ह आहे. आणि ती लाजली. पण बाबा गेल्या 5 दिवसापासून घरी नव्हते आणि मला स्पष्टपणे दिसत होतं की आईच्या पाठीवरील जखमा ताज्या होत्या. म्हणजेच आई मला खोटं सांगत होती. तितक्यातच आईला भावाचा आवाज ऐकू आला. ती त्वरित उठली आणि खोलीतून बाहेर गेली. मला स्पष्ट दिसत होतं की आईला बाबापेक्षा भावाची जास्त काळजी आहे. गेल्या काही दिवसापासून जे काही मी पाहत होते त्याचे मी फोटो काढत होते. माझ्याकडे आईच्या बऱ्याच फोटोचा संग्रह होता. त्यात ती बरेचदा भावासोबत असायची. आज रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत एकटीच होते तेव्हा मी ते सगळे फोटो माझ्या बिछाण्यावर पसरवले. त्या फोटोमध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं. अनावधानाने मी जे फोटो घेतले होते त्यात भाऊ आणि आई एकमेकांच्या खूपच जवळ दिसत होते, जणू काही एखाद्या हिंदी रोमॅन्टिक चित्रपटातील हिरो आणि हिरोईन सारखे. मी त्यांना अनेकदा एकत्र पाहत होते आणि नकळत मी त्या क्षणाचे फोटो काढले होते. माझ्या मनात विचार आला की आज मी आईला तो फोटो दाखवायला जाईल जो मी दुपारी काढला होता. बाबा आज घरी नव्हते म्हणून मला वाटले की आई अजून जागी असेल. रात्री 10 वाजता मी आईच्या खोलीकडे गेले. जेव्हा मी तिच्या खोलीच्या जवळ पोहोचले तेव्हा मला आतून काहीतरी विचित्र आवाज येऊ लागले. त्या आवाजामुळे मला असं वाटलं की आईची तब्येत बिघडली आहे. म्हणून मी घाबरून भावाला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीत गेले, पण भाऊ त्याच्या खोलीत नव्हता. मला माहीत होतं की कधी तो रात्री आपल्या मित्रांसोबत बाहेर जात असे. मला वाटले की तो कदाचित मित्रांसोबत गेला असेल. मग मी भावाच्या खोलीतून बाहेर आले आणि पुन्हा आईच्या खोलीकडे गेले. जेव्हा मी आईच्या खोलीचा दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आतून भावाचा आवाज ऐकू आला. आता रात्रीचे 11:30 वाजत आले होते आणि ते दोघे एकाच खोलीत काय करत होते हे मला समजत नव्हतं आणि आईचे विचित्र आवाजही ऐकू येत होते. मला त्या रात्रीला खूपच विचित्र वाटलं होतं आणि तो आवाज माझ्या मनात गुंजत राहिला. मी संपूर्ण रात्र जागी राहिले आणि म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाऊ शकले नाही. सकाळ झाली. जेव्हा मी नाश्त्याच्या टेबलावर बसले तेव्हा मी पाहिले की आई खूप आनंदी दिसत होती. भावाच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच खुशी होती. नाश्ता करत असताना अचानक मला दुसऱ्या पायाचा स्पर्श जाणवला. मी माझा फोन गडबडीत खाली फेकला आणि तो उचलण्यासाठी टेबलाच्या खाली झुकले. तेव्हा मी पाहिले की तो पाय भावाचा होता. मी विचारात पडले की ते असं का करत आहे. पण थोड्या वेळाने त्यांनी आपला पाय काढला आणि काही वेळाने माझी नजर पुन्हा टेबलाच्या खाली गेली आणि मी पाहिले की भाऊ आणि आईचे पाय एकमेकावर ठेवलेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आई भावाला थांबवत नव्हती, उलट ती यामध्ये आनंद मानत होती. रात्री सुमारे 11 वाजता बाबा घरात आले. रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेले. आई झोपायच्या आधी दुसऱ्या ग्लासामध्ये दूध घेऊन जात होती. मी आईला विचारलं, आई तू बाबांना रोज दूध का पाजतेस? आईने उत्तर दिलं, कारण तुझ्या बाबाला याची खूप गरज आहे. वयाच्या सोबत त्यांची ताकद पण कमी होत आहे, पण त्यांची पत्नी अजून तरुण आहे.
तुझ्या बाबांना हे दूध पिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. मला समजले की आई काय बोलत आहे. मला समजले की आई कशाबद्दल बोलत आहे. मग मी माझ्या खोलीत जात होते. भाऊ स्नान करून तयार होत आहे आणि शरीरावर स्प्रे लावत होता. मला वाटले की ते काही पार्टी किंवा खास प्रसंगासाठी बाहेर जात असावे, म्हणून मी त्याला काहीच विचारले नाही आणि माझ्या खोलीत गेले. काही वेळाने अचानक मला आईच्या किंचाळण्याच्या आवाजाने मला जाग आली. मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि पाहायला लागले. हे आवाज भावाच्या खोलीतून येत होता. हळूहळू मी भावाच्या खोलीकडे पोहोचले आणि गुपचूप जाऊन पाहू लागले आणि तेव्हा मी जे काही पाहत होते ते पाहून तर माझ्या पायाखालची जमिनी सरकून गेली. कारण भाऊ आईवर चढून ते सर्व करत होता जे बाबांना करायला पाहिजे होतं. आता माझा दिमाग थोडा ढासळला होता. नंतर मी शांतपणे माझ्या विचारावर नियंत्रण ठेवले आणि बिछाण्यावर जाऊन झोपले. पुढच्या दिवशी बाबा ऑफिसला जायच्या तयारीत होते. तेव्हाच आई अचानक थरथरू लागली. तिची तब्येत बिघडत असल्याचं पाहून भावाने बाबा येण्यापूर्वीच डॉक्टरांना बोलून घेतलं होतं. त्या दिवशी आम्हाला एक मोठी बातमी समजली. आई गरोदर होती. आई गरोदर असल्याचं पाहून बाबा खूप आनंदी झाले आणि मी देखील खूप खुश होते. पण आई आणि भावाचा चेहरा मात्र पिवळा पडला होता आणि ते दोघे एकमेकांकडे विचित्र नजरेने पाहत होते. त्या दिवशी बाबा ऑफिसला न जाता घरीच राहिले आणि आपल्या मित्रांनाही ही गोड बातमी सांगितली. बाबा संपूर्ण दिवस आईच्या मागेच फिरत होते, पण आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की ती खरंच खुश नव्हती. दिवसभर आईने भावाशी फारसं बोलणं केलं नाही. संध्याकाळी तिने पुन्हा भावाच्या खोलीत प्रवेश केला. मी ठरवलं की काहीतरी गडबड आहे, म्हणूनच हळूच भावाच्या खोलीच्या दिशेने गेले. दरवाजा थोडा उघडाच होता आणि मी आत डोकावलं. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. आईने भावाला घट्ट मिठी मारली आणि म्हणत होती की प्रेम, मी आता गरोदर आहे. या बाळाचं नाव काय ठेवायचं? आईच्या बोलण्याने मला असं वाटलं की जणू ते बाळ बाबाचं नसून भावाचंच आहे. मी अजूनही या दृश्याकडे पाहतच होते. तितक्यात बाबा देखील तिथे आले. त्यांनी देखील तेच दृश्य पाहिले जे मी पाहत होते. बाबा दरवाजा पूर्णपणे उघडून शांतपणे उभे राहिले. त्यांचा चेहरा पाहून लक्षात आले की त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तेवढ्यात अनिता म्हणाली, तुम्ही इथे कधी आला? दादा शांत उभा होता. त्याचा चेहरा पिवळा पडला होता. गडबडलेल्या स्वरात बाबा बोलू लागले, प्रेम, आता तू मोठा झालास. तू तुझी आणि तुझ्या बहिणीची काळजी घेऊ शकतोस. मी आणि अनिता उद्या सकाळी सौदीला निघून जाणार आहोत कायमचं. हेच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. बरं झालं तुम्ही दोघे इथेच भेटला. बाबा खोलीतून बाहेर जाणार होते. तेवढ्यातच आईने त्यांना थांबवलं आणि भावाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. आईने थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली, मला माफ करा, मी तुमच्यासोबत सौदीला येऊ शकत नाही. सत्य हे आहे की मला प्रेम आवडतो आणि माझ्या पोटातलं बाळही प्रेमचंच आहे. आईचं हे बोलणं ऐकून बाबा आणि मी एकमेकांकडे पाहत राहिलो. आम्हाला मोठा धक्का बसला होता, पण कुठेतरी हे आम्हाला आधीच कळलं होतं. बाबा शांतपणे भावाकडे पाहत म्हणाले, प्रेम, तू आपल्या वडिलाशी विश्वासघात केला आहेस. तुला माहीत होते की अनिता माझी पत्नी आहे, तरीही तू तिच्यासोबत नातं जोडलास. त्यानंतर बाबा हळूहळू पुढे येऊन भावाला एक फोटो दाखवत म्हणाले, आज दुपारी तुझ्या बहिणीने मला हा फोटो दाखवला. तुझ्या आईबरोबरचं हे वागणं तुला लाजिरवाणं नाही वाटत का रे? प्रेम, आम्ही कदाचित तुझ्या चुका समजून घेतल्या असत्या, पण 3 वर्षापासून तुमचं हे नातं चालू आहे हे कळल्यानंतर मला माफ करणं कठीण झालं रे. भावाच्या डोळ्यात पाणी आलं. आई जोरजोरात रडू लागली. ती म्हणाली, आम्हाला आमच्या चुका समजल्या आहे, पण परिस्थितीमुळे हे घडलं. प्रेमसुद्धा एका अशा अवस्थेत होता की त्याला काहीच पर्याय नव्हता. अनिता म्हणाली, आम्ही दोघे एकमेकावर प्रेम करत होतो आधीपासूनच. आमचे लग्न फार पूर्वी झाले होते, पण माझ्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. म्हणूनच या नात्याला पूर्वतत्वात आणणे आवश्यक होते. या गोष्टीला बाबांनी गंभीरपणे पाहिलं आणि नंतर ते तिथून निघून गेले. प्रेम त्यावेळी खूप परेशान होता. त्या दिवशी अनिता भावाच्या रूममध्येच होती आणि बाबा व मी आपापल्या रूममध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे स्पष्टपणे दिसत होते की भाऊ आणि अनिता रात्रभर झोपले नव्हते. बाबा त्यांच्या जवळ गेले. बाबांनी प्रेमला मिठी मारली आणि हे पाहून अनिताला समजले की बाबांनी त्यांना माफ केलं आहे. नंतर अनिताने बाबाला आणखीन एक सत्य सांगितलं. ती दररोज बाबाच्या दुधात औषध मिसळून देत होती, ज्यामुळे बाबांनी तिला कधीच हात लावला नाही. हे ऐकून देखील बाबांनी त्या दोघांना माफ केलं, कारण ते त्यांचीच मुलं होते. प्रेमला आपल्या चुकाचा अंदाज आला
आणि त्यांनी बाबांना माफी मागितली. पुढच्या दिवशी बाबा प्रेमला आणि अनिताला मंदिरात घेऊन गेले आणि त्यांच्या लग्नाची विधी पार पाडली. याप्रमाणे अनिता जी जवळजवळ प्रेमची आई बनणार होती ती आता प्रेमची पत्नी बनली आहे आणि त्यांच्या बाळाला त्यांच्या खऱ्या वडिलाचं नाव मिळालं. या कथेतून मिळालेला धडा म्हणजे जीवनातील काही निर्णय योग्य वेळी घेणे खूप महत्त्वाचे असते, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना ही कथा नक्की शेअर करा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.